नमस्कार. आपण सगळेच ना काय करायचं आहे याची यादी बनवण्यात एकदम पटाईत असतो. म्हणजे टू डू लिस्ट. हो, अगदी. पण आज आपण एका जरा वेगळ्या, उलट्या संकल्पनेवर बोलणार आहोत. काय करायचं नाही याची यादी. काही जण याला नॉट टू डू लिस्ट असं म्हणतात. आमच्याकडे जे काही साहित्य आहे त्यात असं दिसतंय की उत्पादकता वाढवण्यासाठी फक्त कामं करणं महत्वाचं नाहीये, बरोबर. तर काही गोष्टी मुद्दामहून टाळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. चला जरा खोलवर बोलूया यावर. अगदी बरोबर बोललात. अनेकदा काय होतं, आपली ऊर्जा आणि आपलं लक्ष हे अशा गोष्टींवर खर्च होतं ज्यांची गरज नसते. अच्छा. त्या गोष्टी आपल्याला नंतर त्रास देतात किंवा कधीकधी पछतावा पण होतो. उदाहरणादाखल, समजा कामात आहोत आणि सारखे मोबाईलचे नोटिफिकेशन्स तपासतोय, हो हो, हे तर नेहमीच आहे. किंवा मग कोणी काही काम सांगितलं की लगेच हो म्हणून टाकतो आपण, पुढचा मागचा विचार न करता. ही जी नको त्या कामांची यादी आहे ना, ती आपल्याला हेच टाळायला मदत करते. पण मला सांगा, अशी यादी बनवायची गरजच काय? म्हणजे फक्त कामावर लक्ष केंद्रित केलं तर नाही का चालणार? नाही, कारण काय माहितीये, स्रोत सांगतात की अनेक नको असलेल्या गोष्टी आहेत ना, त्या नकळत आपली मानसिक ऊर्जा आणि लक्ष दोन्ही शोषून घेतात. अच्छा, नकळत कसं काय? उदाहरणार्थ, ते सोशल मीडियावर आपण किती वेळ घालवतो, तास न तास रील्स बघत बसतो, किंवा ते मल्टीटास्किंग, एकाच वेळी 100 गोष्टी करायचा प्रयत्न. हो, मल्टीटास्किंग तर हल्ली गरजेचं वाटतं अनेकांना. वाटतं खरं, पण त्यामुळे होतं काय की आपलं लक्ष सारखं उडतं, महत्वाच्या कामांसाठी मग ऊर्जाच उरत नाही. ही यादी आपल्याला अशा ऊर्जा चोरांना ओळखायला शिकवते. ओके ओके, म्हणजे हे सगळं आहे ऊर्जा वाचवण्यासाठी. ठीक आहे, मग ही यादी बनवायची कशी? तुम्ही म्हणालात काही टप्पे आहेत यात? हो, साधारणपणे 4 मुख्य टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा आहे ओळखा, म्हणजे आयडेंटिफाय करा. काय ओळखायचं? स्वतःला विचारायचं, प्रामाणिकपणे की माझा वेळ आणि लक्ष नेमकं कुठे वाया जाते. कोणत्या सवयी आहेत, कोणती कामं आहेत जी माझं लक्ष विचलित करतात. उदाहरणार्थ? जसं सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम मोबाईल बघणं, किंवा कामाच्या मध्येच उगाच बातम्यांच्या वेबसाईट्स उघडणं. हे सगळं ओळखायचं आधी. म्हणजे स्वतःच्या सवयींचं एक प्रकारचं ऑडिट करायचं झालं. बरं, आणि मग दुसरा टप्पा? दुसरा टप्पा आहे लिहा, म्हणजे राईट डाऊन. हे महत्वाचं आहे बरं का. जी गोष्ट टाळायची आहे ना, ती अगदी स्पष्ट शब्दात लिहून काढायची. स्पष्ट शब्दात म्हणजे? म्हणजे असं मोघम नाही की मी सोशल मीडिया कमी वापरेन, असं नाही. अच्छा. त्याऐवजी असं लिहा की मी कामाच्या वेळेत, म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स बंद ठेवीन, किंवा मी रात्री 10 नंतर कामाचे ईमेल्स बघणार नाही. एकदम नेमकेपणा हवा. अरे वा, हे तर अगदी म्हणजे कृती करण्यासारखं वाटतंय. पण नुसतं लिहून काय होणार? पुढचे टप्पे काय आहेत? बरोबर पकडलं. तिसरा टप्पा आहे कृती करा, ॲक्ट. म्हणजे ही यादी फक्त कागदावर नाही राहायला पाहिजे. ती अंमलात आणण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायचा. समजा मोबाईलमधले जे ॲप्स लक्ष उडवतात त्यांचे नोटिफिकेशन्स बंद करणं, हो, किंवा मग कामाच्या वेळेत काही ॲप्स ब्लॉक करणारी टेक्नॉलॉजी वापरणं. इतरांना पण सांगणं आपल्या या सीमांबद्दल, की बाबांनो मी या वेळेत उपलब्ध नसेल. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही म्हणायला शिकणं. नाही म्हणणं हे खरं आहे. हे अनेकांना खूप अवघड जातं. कामाच्या ठिकाणी तर विशेषतः, किंवा सामाजिक दबावामुळे पण कठीण होतं नकार देणं. यावर काही उपाय आहेत का स्रोतांमध्ये? हो, काही प्रमाणात आहेत. ते म्हणतात की सुरुवातीला हे नक्कीच अवघड वाटेल, पण स्पष्टपणे बोलणं महत्त्वाचं आहे. आपल्या वेळेच्या आणि ऊर्जेच्या मर्यादा आहेत हे इतरांना समजावून सांगायला हवं. बरोबर. कधीकधी असं म्हणणं पण उपयोगी ठरतं की आत्ता नाही जमणार, पण मी नंतर नक्की करेन. अच्छा, म्हणजे पूर्ण नकार नाही, पण वेळेचं बंधन सांगायचं. हो, आणि चौथा टप्पा आहे पुनरावलोकन करा, म्हणजे रिव्ह्यू. आपली ही नको त्या कामांची यादी वेळोवेळी तपासायला हवी. पुन्हा तपासायची का? कारण परिस्थिती बदलते, आपल्या गरजा बदलतात, सवयी बदलतात. त्यामुळे काही दिवसांनी किंवा आठवड्यांनी बघायचं की ही यादी अजूनही लागू आहे का, यात काही बदल करायची गरज आहे का. ओके, म्हणजे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे म्हणायची. बरं, तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात की याचा काहीतरी मानसशास्त्रीय परिणाम पण होतो. तो काय असतो नेमका? हो, आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्रोत यावर भर देतात की जेव्हा आपण जाणीवपूर्वक काही गोष्टींना नाही म्हणतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूवरचा अनावश्यक ताण कमी करतो. अनावश्यक ताण? हो, ज्याला कॉग्निटिव्ह लोड म्हणतात.
म्हणजे उगाच माहितीचा आणि निर्णयांचा गोंधळ कमी होतो. यामुळे काय होतं की जी कामं खरंच महत्त्वाची आहेत त्यांवर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं आणि आपण जास्त चांगले निर्णय घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे ही फक्त वेळ वाचवायची युक्ती नाहीये, तर यामुळे मानसिक स्पष्टता येते, मेंटल क्लॅरिटी वाढते आणि आपल्याला नियंत्रणाची भावना येते की आपण प्रतिक्रिया देत नाहीये तर विचारपूर्वक कृती करतोय. अरे वा, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपलं लक्ष नेहमी काय करायचं यावर असतं, पण काय टाळायचं यावर लक्ष दिल्याने इतका मोठा फरक पडू शकतो. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर. स्रोत सांगतात तसं. तुमची टू डू लिस्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला दिवसा काय करायचं आहे. हो. पण तुमची नॉट टू डू लिस्ट तुम्हाला ठरवायला मदत करते की तुम्हाला कळत नकळत कोण बनायचं नाहीये. वाह, क्या बात है. म्हणजे हे फक्त कामापुरतं किंवा उत्पादकतेपुरतं मर्यादित नाहीये तर? अजिबात नाही. आणि मला वाटतं यातून एक खूप मोठा विचार पुढे येतो. तो म्हणजे आपली ऊर्जा आणि आपलं लक्ष या अत्यंत मर्यादित आणि खरंच खूप मौल्यवान गोष्टी आहेत. बरोबर. आपण त्या कुठे गुंतवतो आणि कुठे नाही गुंतवत यावर फक्त आपलं काम कसं होतं हे नाही ठरत. आपल्या आयुष्यातून काढून टाकतो, यातूनही आपण कोण आहोत हे जास्त स्पष्ट होत जातं कदाचित.